नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडता YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ का बनवलाय, व्हिडिओ कशासाठी बनवला, व्हिडिओचा आजचा विषय काय हे फार महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। मित्रांनो, काय आहे काय नाही आपल्याला दिसतंय। मित्रांनो, या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस चालक आणि मुंबई पोलीस कारागृह यांच्या लेखी परीक्षांना आता सुरुवात होते। मित्रांनो, आज तारीख आहे 22/2 आणि मग 15 दिवसानंतर आपल्या सगळ्या परीक्षा होत आहेत आणि 15 दिवसावरती आलेली मुंबईची लेखी परीक्षा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच का भरपूर विद्यार्थ्यांची मेसेज येत आहेत की सर चालकचा कट ऑफ किती लागेल, चालकला मार्क किती लागतील। तर मी आज तुम्हाला सांगेल का चालकचा रेशो किती आहे, कोणत्या कॅटेगरीचा किती रेशो आहे, कोणत्या कॅटेगरीला किती विद्यार्थी घेतलेले आहेत, मुलं किती आहेत, मुली किती आहेत, सगळ्या गोष्टींची आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आलं लक्षामध्ये? जास्त उशीर न करता एक लक्षात ठेवा का चालकला फायनल किती मार्क घ्यावे लागतील आणि मुंबई लेखी आणि आगामी भरती संपूर्ण मार्गदर्शन आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे। आलं लक्षामध्ये? सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, अतिशय महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओज आपण तुम्हाला मुंबईसाठी असेल किंवा इतर सर्वसाठी असेल। आणि आज पण लाईव्ह येतो आपण अतिशय महत्त्वाचं हिवाळी अधिवेशनात झालेल्या घडामोडी काय आहेत, नवीन भरती संदर्भात कोणते अपडेट आहे, या सर्व संदर्भात आपण या ठिकाणी लाईव्ह येणार आहेत। त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपण आता आपल्या करतोय लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करणार आहे। आलं लक्षामध्ये? लेक्चरला सुरुवात करूया, चला पहा। आता या ठिकाणी आपण आज जी चर्चा करणार आहे संपूर्ण लेखी परीक्षेची तयारी संदर्भात। मित्रांनो, तब्बल 40,000 मुलं, हे जे 40,000 मुलं आहेत हे घेतलेत मुंबई पोलीस शिपायासाठी आणि 15,012 मुलं हे घेतलेत पोलीस शिपाई चालकसाठी। पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई यासाठी जे काही पेपर होते आपला येत्या 5 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख या दरम्यान आपले पेपर भरती प्रक्रिया पार पाडणार आहेत। तब्बल टोटल महाराष्ट्रातले कारागृह सगळं धरून जवळजवळ 80,000च्या आसपास, 75 ते 80,000च्या आसपास विद्यार्थी। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा आहे 40,000, 15,000 आणि इकडे काही समथिंग असतील, आलं लक्षामध्ये? पहा, इकडे काही ते 10, 15, 17, 10,000 असतील। ओके, हे जे 40,000 विद्यार्थी यांच्या विषयी आता आपण ह्या 15,000 विषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कारण की चालकला जे विद्यार्थी आता सगळीकडून हुकलेले आहेत किंवा सगळीकडून म्हणजे रिझल्ट गेलेले आहेत ते सगळे आता चालकला आहेत आणि आपण यावेळेस एकच फॉर्म भरलो। तत्पूर्वी एक माहिती देतो, जर आपण मुंबई पोलीसच्या लेखी परीक्षेसाठी पात्र झाला असेल, कारागृह असेल, चालक असेल किंवा मुंबई पोलीस शिपाई असेल, त्याच्यासाठी आपण तुमच्यासाठी स्पेशल एक बॅच घेऊन आलो। मित्रांनो, मुंबई लेखीसाठी स्पेशल मराठी बॅच। आज आपला पेपर क्रमांक 22वा होतोय आणि 22वा पेपर आणि 22वा लेक्चर। मित्रांनो, ह्या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे, फी पहा, फी फक्त 80 रुपये, काहीच फी नाही मित्रांनो। मात्र तुम्हाला याच्यामध्ये मराठी आणि जीके टोटल भेटणार आहे। रोजचे 50 प्रश्न मराठी आणि जीकेचे, म्हणजे 25-25 एकदम दर्जेदार। पाठीमागचे लेक्चर पाहू शकता, सकाळी पेपर आणि संध्याकाळी त्याचे विश्लेषण भेटणार आहे आणि ग्रुपला इतर माहिती मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे। हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमीची टेस्ट सिरीज आहे, मुंबई लेखी परीक्षा होईपर्यंत, मुंबईची लेखी परीक्षा कधीही होऊ द्या, कुठपर्यंत होऊ द्या, हे चालू असणार आहे। हा आपला नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही SMS करू शकता। ओके, चला आता आपल्या मुख्य विषयाकडे आपण येतोय। तो मुख्य विषय म्हणजे असा की जी लेखी परीक्षा होतीये, मी तुम्हाला सांगितलेलं आहे चालकला 130+ तुम्हाला मार्क घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आणि जर जिल्हा पोलीसचा विचार केला, जिल्हा पोलीसला तुम्हाला माहिती, जिल्हा पोलीसला काय असतं, जीके जे आहे जीके वरतीच असते, कारण पाठीमागच्या वेळेस 53 मार्काचं काहीतरी जीके जिल्हा पोलीसला आलं होतं, 52-53। यावेळेस पण जीकेच तुम्हाला मॅटर करणार आहे, जीके शिवाय दुसरा विषय नाही। आणि त्या जीके मध्ये जास्तीत जास्त म्हणजे चालू घडामोडी लक्षात ठेवा, जीके मध्ये तुम्हाला जीके आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा मॅटर करणार आहे। आणि त्याला तुम्हाला साथ देईन ना, जे तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी साथ देईन किंवा जी महत्वाची साथ राहील ती राहील मराठीची। लक्षात ठेवा, मराठीच्या ह्या 25 मार्कांची साथ राहील। ऍक्च्युअली जर जीके जास्त आलं, जीके जर 25च्या पुढे गेलं तर ही मराठी या ठिकाणी कमी येऊ शकते, तुम्हाला एक 15 ते 20 मार्काला मराठी येईल। आणि जीके जर जास्त आलं तर मग बाकी सगळ्यांचाच पॅटर्न कमी होईल। त्याच्यासाठीच तुमच्यासाठी आपण ही स्पेशल जीके आणि मराठीची बॅच घेतोय। आतापर्यंत 21 पेपर झाले, आज 22वा पेपर आहे।
ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला मागचे पण सगळे पेपर भेटतात आणि विशेष म्हणजे का याला जास्त वेळ लागत नाही पेपर सोडाय, अर्धा तास लय झाला 15 मिनिटात तुम्ही पेपर सोडू शकता। मात्र महत्त्वाचे क्वेश्चन, चालू घडामोडीचे अप टू डेट लेटेस्ट क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालून जात असतात। आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही याला ह्या नंबरला मला मेसेज करून ही फी पे करायची आणि मला स्क्रीनशॉट टाकायचा, तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल। ओके, चला, त्यामुळे चालू घडामोडी आणि याच्यावरती आपण भर द्यायचा आहे। आता जर आपण एक विचार केला तर चालकच्या बद्दल थोडक्यात बोलतोय मी। चालकच्या बाबतीत जर विचार करायचं ठरवलं तर सगळ्यात जास्त स्पर्धा जी असेल ना चालकला, जर रेशो काढला आपण तर ती सगळ्यात जास्त स्पर्धा चालकची आहे जवळजवळ मला वाटतं आय थिंक ईडब्ल्यूएस ला अजिबात स्पर्धा नाही। SC 35 10.40, एक मिनिट मी ते काढले मी ते बरोबर। NTC ला पण मोठी स्पर्धा आहे, लक्षात ठेवा। NTC ला पण भरपूर स्पर्धा आहे, लक्षात घ्या। लक्षामध्ये NTC ला भरपूर स्पर्धा आहे। महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, महिलांच्या बाबतीत तब्बल 273 जागा होत्या महिलांच्या। त्याच्यामध्ये महिलांचा जर विचार केला तर सगळ्यात कमी स्पर्धा महिलांना ओपन साठी 18 जागेसाठी एक महिला असणार आहे, ईडब्ल्यूएस ला 3-4 जागेसाठी एक महिला असणार आहे, एससीबीसी ला 18 जागेसाठी एक महिला आहे, ओबीसी ला 15 जागेसाठी एक महिला आहे, एसबीसी ला 15-16 जागेसाठी एक महिला आहे, एनटीडी ला 21 जागेसाठी एक महिला आहे, एनटीसी ला 18 जागेसाठी एक महिला आहे, त्याच्यानंतर एनटीबी ला 17 जागेसाठी एक महिला आहे, व्हीजे ला 16 जागेसाठी 18 जागेसाठी एक महिला आहे आणि एसटी ला 9 जागेसाठी एक महिला, 9.5 मे 9.5 10 आणि एससी ला 10 जागेसाठी महिला आहे। म्हणजे पुरुषांचा आणि महिलांचा जर विचार केला तर पुरुषाला म्हणजे मेलला सर्वात कमी स्पर्धा असेल तर ती एससी कॅटेगरी मध्ये आहे आणि मेलला सर्वात जास्त स्पर्धा असेल तर ती ओबीसी मध्ये, म्हणजे मी ओपन बाजूला ठेवल्या, सर्वात जास्त स्पर्धा जर मेलला असेल तर ती ओबीसी आणि एनटीसी ह्या दोन कॅटेगरीमध्ये जास्त स्पर्धा आहे आणि महिलांना सगळ्यात जास्त स्पर्धा जर असेल तर ती एनटीसी मध्ये जास्त आहे सगळ्यात। लक्षामध्ये सर्वात जास्त स्पर्धा एनटीसी आणि व्हीजीए मध्ये पण आहे सर्वात जास्त, एनटीसी आणि व्हीजीए आणि ओपनचं जाऊ दे पण एनटीसी आणि व्हीजीए जास्त स्पर्धा आहे महिलांसाठी, बाकीच्यांना एकदम सिंपल मध्ये आहे। चालकचं बोलतोय मी, चालकचं। मग लक्ष द्या इकडं, चालकसाठी आपल्याला मेलचा जर विचार केला तर मेलला कट ऑफ जो आहे हा भरपूर कट ऑफ लागला, आपण पाहिलं 47 कट ऑफ आहे, म्हणजे असं समजा ओबीसीचा 43चा कट ऑफ लागलेला आहे। याच्यामध्ये जर तुम्ही 85 मार्क टाकले ओके तर तुमची टोटल किती होती, 128 टोटल होती ना, 8 आणि 4 12 120 125 128 टोटल होते बरोबर। 128 मित्रांनो, म्हणजे ज्या पोराला 43 प्लस 47 प्लस असे मार्क आहे, ज्याला 47 मार्क आहे आणि त्यांनी जर 85 मार्क टाकले 7 5 12 हात चाले 132 टोटल होती। म्हणजे तुम्ही किती हायेस्ट करा आणि किती काही करा, कट ऑफ तुमचा 130 प्लसच राहणार आहे। ओपन ओबीसीचा कट ऑफ कसाही पेपर निघला तरी ओपन ओबीसीचा 130 आणि मग बाकीचे जे आहेत ते 128 127 123 या दरम्यान ती पण ते कॅटेगरीनुसार येतील आणि पॅरा रिझर्वेशन जे असते त्याच्यानुसार त्या ठिकाणचे ते कट ऑफ तिथे येतील। लक्षामध्ये 21 मिनिटं मुंबई पोलीस चालक अजून काय अपडेट आहे पाहतो मी। येस, महिलांचाच काढलाय माझ्याकडं, म्हणजे काढला होता मी पण पुरुषांचा माझ्याकडून डिलीट झाला आहे, मी महिलांचाच आहे फक्त। लक्षामध्ये ठीक आहे, पाणी सर हा, त्याच्यामुळं लक्ष द्या एकदम ओके। हा जो कट ऑफ आहे हा आपल्याला असणं गरजेचं आहे, मात्र लक्षात ठेवा एवढे तरी मार्क मिळवणं तुम्हाला अपेक्षित। मग मी तुम्हाला सांगतो, ओपन कॅटेगरीचा जो मुलगा असेल ओपनचा त्यांनी चालकला डायरेक्ट 135 टार्गेट ठेवायचे, ओबीसीचा असेल 133 ते 132 ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल ईडब्ल्यूएस 120 ते 125, ईडब्ल्यूएसचा एवढं नाही खाली यायचं पण 125 ते 100, ईडब्ल्यूएसचा जरा कमी लागेल कट ऑफ, एसबीसीचा कट ऑफ वाढेल, फक्त ईडब्ल्यूएसचा थोडासा कमी लागेल। त्यानंतर एससी आणि एसटी यांचा जर विचार केला तर यांनी सुद्धा एससी आणि एसटी ने सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, एससीच्या मेलला लागणारे मित्रांनो 128 ते 129 मार्क, एससीच्या फिमेलला लागतील
118 ते 122 या दरम्यान मार्क लागतील. हा लक्षामध्ये हा जो कट ऑफ आहे हा मी एक ढोबळमानाने कट ऑफ सांगतोय. आणि मित्रांनो ह्या शेवटच्या दिवसात जर तुम्हाला कट ऑफ अजूनही व्यवस्थित करायचा असेल किंवा मी सांगत असलेला कट ऑफच्या दृष्टीने तुम्हाला जर मार्क मिळवायचे असतील आणि रोज चालू असलेला अभ्यास, तुमचा जो चालू असलेला अभ्यास आपल्याला त्याच्यातला कशा पद्धतीने अभ्यास चाललाय, आपण काय करतो या पद्धतीने जर करत असेल तर मित्रांनो ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता. 1 मिनिट फक्त तिचं वैशिष्ट्य सांगतो. दुपारचं 1 ते 3 या वेळेमध्ये तुम्हाला पेपर येतो मित्रांनो. 1 ते 3 या वेळेमध्ये पेपर येणार. कोणत्या वेळेमध्ये पेपर येणार? त्याच्यामध्ये 25 मार्क आपल्याला मराठीचे असणार. क्वेश्चन एकदम दर्जात्मक संकलनामध्ये असणार. 25 मार्क आपल्याला जीकेचे असणार. याच्यामध्ये 10 ते 12 मार्क हे चालू घडामोडीचे असणार. चालू घडामोडीचे. लक्षामध्ये आजचा पेपर अजून जायचा तुम्ही पाहू शकता. आजच्या पेपरलाही पाहू शकता. एकदम 10 ते 12 चालू घडामोडी एकदम लेटेस्ट. काल जे घडले तेच आज राहतं पेपरला. जे काल किंवा 2-4 दिवसात घडले ते म्हणजे एकदम अपडेट राहतं. आणि हे सगळं तुम्ही सोडवायचंय 4-5 तासामध्ये. आणि संध्याकाळी 8 वाजता याच प्रश्नांचं विश्लेषणात्मक लेक्चर आपण आपल्या काय करत असतो या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती लाईव्ह घेत असतो. म्हणजे ही टेस्ट सिरीज आपल्या सर्वांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. जास्त नाही पण मराठीचे 10 मार्क, मराठीचे 10 आणि जीकेचे 10 असे 20 मार्क तर नक्कीच याच्यामधून तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, याची मी 100% खात्री देतो. मराठीचे 10 कुठेही जात नाही शब्द संपत्ती धरून. आणि जीकेचे सुद्धा 10 मार्क कुठं जाणार नाही. कारण का प्रश्नाचा दर्जा ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यांना माहिती आहे का दर्जा कशा पद्धतीने. ओके, आता येतोय मी परत मुंबई पोलीस लेखीकडं. मित्रांनो जे मुंबई पोलीस लेखी शिपाई आहे, लक्षामध्ये जे लेखी शिपाई, लक्षामध्ये शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस. ह्या जिल्हा पोलीसच्या ज्या जागा आहे मित्रांनो काय 2300 का 2500 जागा आहे 2300. याचा जर विचार करता तर जिल्हा पोलीसचं तुम्हाला सांगतो पेपर हा सोपा राहणारच नाही. पेपर हा सोपा राहणारच नाही. मी सांगतो पेपर हा कुठलाच सोपा राहणार नाही. चालक राहणार नाही, कारा नाही राहणार आणि ह्यो पण राहणार नाही. मागच्या सारखाच पेपर असणार. आणि मागच्या सारखा पेपर आहे म्हणजे तुम्हाला जीके वरतीच कमांड फिरावा लागणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो ओपन 123 मार्क खूप झाले मुंबईला, 123 मार्क. ओबीसी 120 मार्क मुलांना बरं का, मुलांना. पण कधी जर पेपर पाठीमागच्या वेळेस आला होता तशा पद्धतीत जर पेपर झाला तर मात्र जो फायनल कट ऑफ आहे लक्षामध्ये, जो फायनल कट ऑफ असतो ना आपला फायनल कट ऑफ, हा फायनल कट ऑफ मी तुम्हाला माहिती पाठीमागच्या वेळेस पण मी मुंबईचा कट ऑफ आधीच लावला होता 4 दिवस आणि हा तासच लागला होता. आता पण हा फायनल कट ऑफ मध्ये जास्त बदल होणार नाही, फार तर 1 किंवा 2 इकडे तिकडे होईल. पण ज्यावेळेस एक्झाम होईल तुमची एक्झाम आणि एक्झाम झाल्यानंतर पेपरचं स्वरूप ज्यावेळेस पाहिलं जाईल, पेपरचं स्वरूप पाहिल्या लगेच पुढच्या 1 तासामध्ये आपण तुमचा डायरेक्ट फायनल कट ऑफ लावू शकतो. आता माहिती नाही आपल्याला ना पेपर कसं, जर सोपा पेपर आला तर कट ऑफ नक्कीच वाढणार आहे. ओके, मात्र ज्या मुलाला मुंबई पोलीसचं स्वप्न आहे किंवा मुंबईमध्ये ज्या मुलाला सिलेक्ट व्हायचंय त्या मुलासाठी ज्या मुलाला मुंबईमध्ये सिलेक्ट व्हायचंय त्या मुलासाठी मी तुम्हाला एक नक्की सांगेन की तुला चालकला सेफ सांगतो मेल आणि फिमेल, शिपायाला कारागृहाचं काय माहित नाही मी पाहिलेलं नाही. ओके, शिपायाला मेल आणि फिमेल, चालकला मेलला 133 ते 135 टॉपचं सांगतो मी, हायेस्ट एकदम हायेस्ट. ओके, फिमेलला 118 ते 122 टॉपर सांगतो एकदम हायेस्ट. एवढे मार्क मिळवा, चालकचे पोस्ट तुम्हाला भेटून जाणार. शिपायाचा जर विचार केला हायेस्ट पेपरचा दर्जा अवघड असतात 125 127 हायेस्ट बोलतोय, याच्यापेक्षा जास्त हायेस्ट. आणि फिमेलला 113 ते 117 हे कधी बोलतोय मी हायेस्ट जर पेपर असेल तर, म्हणजे टॉपचा जर पाठीमागच्या सारखा पेपर आला 18,000 सारखा पेपर आला किंवा पाठीमाग जी 2019 ची झाली होती तिच्यासारखा जर पेपर आला, अशा पद्धतीचे पेपर आले आणि तिच्यासारखा नाही तसाच पेपर येणार. पेपर काय लई कमी जास्त होणार, त्याच क्वालिटीचा आणि तसाच पेपर आपल्याला या ठिकाणी पण येणार आहे. लक्ष तसाच पेपर असणार, जास्त काही पेपर आपला एवढा पण इतका पण सोपा पेपर नाही येणार. कारण का निवांत आहे सध्या सगळं, रिलॅक्स मध्ये एकच फक्त मुंबई बाकी आहे, बाकी सगळं आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, चालकला तुम्ही एवढे मार्क मिळवा आणि सेफ झोन मध्ये राहा आणि शिपायाला तुम्ही एवढे मार्क मिळवा आणि सेफ झोन मध्ये राहा. मात्र चालकला प्रतीक्षा यादीचा फायदा होणार आहे, चालकला प्रतीक्षा यादीचा फायदा होणार आहे, शिपायाला प्रतीक्षा यादीचा जास्त फायदा होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांचे फॉर्म चालक नाही त्यांना एक संधी मिळू शकते परत, कारण का चालकला भरपूर विद्यार्थी सोडणार आहे. लक्षात ठेवा, शिपायाला भरपूर विद्यार्थी सोडणार नाही.
कट ऑफ लक्षात आला हा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा हा कट ऑफ. त्याच्यानंतर पुढे बघा अजून एक महत्वाची माहिती देतो तुम्हाला की जे चालक आहे ह्या चालकला काय आहे, पहिली गोष्ट बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जे मुलं सिलेक्ट झाले जिल्ह्याला किंवा SRPF ला बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये त्या मुलांचा चालकला तिथं फॉर्म होता. ऍक्च्युली ते मुलं आले नाही. लक्ष येते का? चालकला 1:10 1:15 असं काहीच रेशो लावलं, डायरेक्ट जे 1:15 होते त्यातलेच गेले. का? कारण का ते वरचे जे सिलेक्ट झालेले मुलं होते ना ते आले नाही. 4000 मुलं गायब आहेत. 4000 मुलं अपात्र नाही झालेले, ड्रायव्हिंग स्किल टेस्टला अपात्र नाही झाले. 4000 आलेच नाही. बरेच जण ड्रायव्हिंग स्किल टेस्टला आलेच नाही. म्हणजे का नाही आले? का त्यांचं जिल्ह्यांना काम झालं होतं, कोणाचं इकडं काम झालं, कोणाचं तिकडं काम झालं, कोणचे जॉईनिंग झाले म्हणून आले नाही. म्हणजे हे 15,000 जे आहेत ना, 15,000 ज्यांनी स्किल टेस्ट दिलाय यातले फक्त थोडेसे बाजूला जाणार आहेत. आणि ज्यावेळेस आपला मुंबईचा निकाल लागेल, मुंबई जिल्ह्याचा निकाल लागेल, नायगावचा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस या ठिकाणी निवड होणारे कमीत कमी 60% लोक, म्हणजे ज्या निवड होणाऱ्यापैकी 60% लोक का ज्यांचा ह्या चालकला फॉर्म असणार आहे. मग हे सगळे काय करणारे? जिल्हा निवड करणारे. लक्षामध्ये जिल्हा निवडणारे, चालक जागा सोडणारे. म्हणजे तुम्हाला चालकला संधी चालकला तुम्हाला संधी आहे, लक्षात ठेवा, वेटिंग वाल्याला. मात्र मुंबई जिल्ह्याला प्रतीक्षा यादीवाल्याला संधी भेटणार नाही जास्त, हे लक्षात ठेवा. ओके, ही संधी कधी भेटते? ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेच्या अजून वेटिंग वाले उचलतात. तुम्हाला माहिती चालकचे पण शिपाईचे पण का उचलतात? ऍक्च्युली जिल्हा पोलीस, लक्षात ठेवा, ऍक्च्युली जिल्हा पोलीसला काय होतं, पाठीमागच्या वेळेस डबल फॉर्म नव्हते तरी बऱ्याच जणांनी भरले होते. त्यामुळे काही जणांची दुसरीकडे कामं झाली, कोणच्या मधल्या पोस्ट वेगवेगळ्या पद्धतीने निघाल्या म्हणून ते सोडून गेले. तसं या ठिकाणी राहणार नाही आता. लक्षामध्ये आता असं राहणार आहे का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला चालकला तुम्हाला जर तुम्ही पहिल्या 10 मध्ये वेटिंगला आहे, पहिल्या 5 मध्ये, पहिल्या 7 मध्ये, पहिल्या 4 मध्ये, तर तुम्हाला संधी आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मुंबई चालकला तुम्ही 20 आणि 25 ला वेटिंगला आहे, मग तुम्हाला संधी भेटेल असं नाही. लक्षामध्ये. त्यानंतर नवीन भरतीचं काय? नवीन भरती संदर्भात टेस्ट सिरीज ही आपली चालू आहे. टेस्ट सिरीज लावायच्या संदर्भात प्रवेश चालू आहे. आजच टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या. हा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो. या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेला 80 रुपये पाठवायचे आणि याच नंबरवरती त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि डायरेक्टली आपली टेस्ट सिरीज लावून घ्यायची. स्पेशल टेस्ट सिरीज आहे. सामान्यांचे 25 प्रश्न आणि मराठीचे 25 प्रश्न असणार. तुम्ही म्हणसान सर तुम्ही जाहिरात करायला आहेत का? प्रश्न जाहिरात करण्याचा नाही, कारण का दिवस थोडे राहिलेत आणि एकदम दर्जेदार टेस्ट सिरीज आहेत. मला पण वाटतं का तुमच्यापर्यंत टेस्ट सिरीज ती गेली पाहिजे. लक्षामध्ये. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मी फ्री देऊ शकतो, परंतु फ्रीची किंमत नाही, कारण मी देऊन पाहिलेले. त्याच्यामुळे सांगतो फक्त 80 रुपये फी ठेवली. 80 रुपये म्हणजे काही जास्त फी नाही. मात्र आतापर्यंत झालेले 22 आणि इथून पुढे कमीत कमी 22 पेपर होते. म्हणजे 40-50 पेपर आपल्याला भेटणार आहेत. पूर्णपणे एकदम राहणार आहेत. रात्रीचं लेक्चर असतं, त्याचं विश्लेषणात्मक लेक्चर पण त्याचे असणार आहेत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला पण फॉलो करा आणि टेस्ट सिरीजला पण प्रवेश करा. ओके, आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही नक्की लाईव्ह येऊन काय सांगितलं आम्हाला किंवा व्हिडिओतून काय सांगितले? तर मी काय सांगितलं बाळांनो, मी फायनल सांगेन तुम्हाला. चालकला किती मार्क लागतील ते सांगितलं आणि शिपायाला किती मार्क लागतील ते सांगितलं. ओके, मग आता आपलं काम एक आहे. सध्या मी सांगेन, आता तुम्ही काय करता माहिती का? फायनल कट ऑफ काय लागू शकतो, हे काय लागू शकतो, ते काय लागू शकतो, काहीच पाहू नका. कोणता व्हिडिओ पाहू नका. माझा फक्त माहिती पुरता पण परत माझा पाहू नका कट ऑफचा. मी पण लवकर कट ऑफ बद्दल व्हिडिओ टाकणार आहे. कट ऑफ बद्दल व्हिडिओ पाहूच नका तुम्ही. काय होतं कट ऑफ मध्ये ढोबळमानाचा कट ऑफ राहतो. पाठीमागच्या वेळेस तुम्ही MPSC लिपिकला पाहिला असेल, कोणताच अंदाज खरा नव्हता ठरला. मी पण अंदाज देतो, पण आपले अंदाज एकदम अप टू डेट ते तंतोतंत बसतात. कारण का पेपर झाल्यानंतर तर मी तुम्हाला देणारच आहे कट ऑफ, वाद नाही. पण भरती प्रक्रिया अजून महिना जाणार आहे, महिना दीड महिना जाणार आहे. पूर्ण भरती प्रक्रिया तुम्हाला जॉईनिंग लिहायला कमीत कमी 2-2.5 महिने जाणार, अजून वाद नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, आता तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्टडी. लक्षामध्ये फक्त अभ्यास करायचा. आता अभ्यासाचं प्लॅनिंग करा. लक्षामध्ये पूर्णपणे अभ्यासाचं प्लॅनिंग करा. मी तुम्हाला सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय काय 15-20 दिवसात कव्हर होणार नाही. हा इथून मागच कव्हर व्हायचा होता. खरं तर हा विषय इथून मागच कव्हर करणं गरजेचं होतं. तुम्ही आता तुमच्याकडे असणारे मराठी आणि GK का ज्याच्यावरची तुम्हाला अभ्यास करायला संधी आहे आणि स्कोअर वाढवायला पण संधी आहे, आणि त्याच्याच अनुषंगाने घेऊन आलो मी तुमच्यासाठी ही टेस्ट सिरीज. ती टेस्ट सिरीज पण लावून टाका. सगळे जेवढे फक्त मुंबईला ज्यांचा पेपर ते लावा, बाकी नका लावा. ज्यांचा फक्त मुंबईला लेखी परीक्षेचा पेपर ते लावा. लक्षामध्ये. आता गणित बुद्धिमत्ता ठीक आहे, ज्याचं गणित किंवा बुद्धिमत्ता वीक आहे तुम्ही थोडा सराव करू शकता. तुमच्या हातात अजून 15 दिवस आहे. 5 तारखेला शिपायाचा पेपर होऊ शकतो किंवा चालकचा होऊ शकतो. मे बी शिपाईच होईल. 11 तारखेला चालक, 12 तारखेला कारागृह, अशा पद्धतीने आपले पेपर होतील. पण आता त्याच्यात अजूनही हे आज 22 तारीख आहे ना, हा
उद्या किंवा परवा दिवशी अजून परफेक्शन मध्ये कळण आपल्याला की नक्की 5ला कोणता, 12ला कोणता, 11ला कोणता, असं कळण आपल्याला. समजलं? त्याच्यामुळे मित्रांनो गणित बुद्धिमत्तेवरती आता भर द्याच तुम्ही. मात्र गणित बुद्धिमत्ता हा इथून पाठीमागच क्लिअर करायचा विषय असतो. आता तो सिलेबस आपल्याच्याने कव्हर होणार नाही. आता आपण जीके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक की चालू घडामोडीमध्ये लक्षात ठेवा, चालू घडामोडी हा जो विषय, हा चालू घडामोडी विषय फार महत्वाचा आहे. आणि लक्षात घ्या, हा जो चालू घडामोडी विषय हा 3 मंथ, लास्ट 3 मंथ मध्ये इतक्या महत्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत की काही माप नाही. खूप मोठ्या चालू घडामोडी घडल्या. त्या सगळ्या चालू घडामोडींवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न येणार आहेत. आणि ते चालू घडामोडी सगळ्या ह्या 3 महिन्यातल्या लेटेस्ट चालू घडामोडी, काल काय चालू घडामोड घडली, काल काय घडले ते आपण आज टाकत असतो आपल्या पेपरमध्ये. ह्या पेपरमध्ये आलं लक्षामध्ये, काल जे गोष्टी घडल्यात त्या गोष्टी आपण आजच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतात. आजचा जो पेपर आहे, आपले बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात ज्यांनी टेस्ट सिरीजला प्रवेश घ्या, तुम्ही बघा आजचा पेपर सोडवा, 2 वाजता पेपर येईल, त्याच्यामध्ये चालू घडामोडी बघा. काल ज्या गोष्टी घडल्या त्या आज असणार आहे. काल मंत्रिमंडळ स्थापन झालं, आज असणार आहे. काल एक घटना घडली कोणतरी, ती आज असणार आहे. आलं लक्षामध्ये, अपडेटेड राहतं पूर्ण. आणि लक्षात ठेवा, ह्या विषयाला जरा जास्त भर द्या, कारण हा विषय तुमचा मार्क मिळवून देणारा विषय आणि मार्क घालवणारा पण विषय आहे. आलं लक्षामध्ये. बाकी इतिहास आहे, ओके, इतिहास असेल पाठ झालाय तुमचा, भूगोल असेल पाठ झालाय, पंचायत राज असेल पाठ झाले का, कोणकोणते प्रश्न येतात, विज्ञान असेल पूर्णपणे पाठ झाले. मात्र हा जो विषय हा कोणाचाच पाठ होत नाही आणि इथं मार्क पण जाऊ शकतात. आलं लक्षामध्ये, जीके मधला विषय तो. त्याच्यामुळे याची चांगली तयारी करा. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगतो का आता मेसेज आणि कॉल या संदर्भात, मेसेज आणि कॉल चुकूनही करू नका. कोणत्या संदर्भात की सर फायनल कट ऑफ काय लागेल या संदर्भात लगेच काहीच मीच नाही, कोणीच नाही सांगू शकत. त्याच्यामुळे याच्या संदर्भात चुकूनही मेसेज करू नका. त्याच्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला, सध्या हा एकदा पेपर होऊ द्या, पेपर झाल्यानंतर तुम्हाला काय विचारायचं तेवढं विचारा. सध्या तुम्ही फक्त तुमचा पूर्णपणे अभ्यासाकडे वेळ द्या. ह्या टेस्ट सिरीज जर माझीच लाव नाही, कोणाची लावली असेल तर त्या प्रॉपर सोडवत चला, कारण की ते फार महत्वाचं आहे. शेवटी जाता जाता तुमचा सराव होणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. याच्यानंतर या संदर्भात कोणी कॉल SMS करू नका. पेपर कधी होईल काय होईल, जेव्हा येईल अपडेट तेव्हा मी तुम्हाला देणार आहे, त्यात काहीच अडचण नाही. ओके, चालते. चला ठीक आहे, थांबूया आपण. जाता जाता फक्त शेवटचे एकदा पुन्हा सांगतो, बऱ्याच जणांना याच्यातला अजून समजलं नाही की टेस्ट सिरीज आहे का संदर्भात. टेस्ट सिरीज बद्दल थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आपली, ही मुंबई पोलीसची टेस्ट सिरीज आहे. ही शिपायाचे याच्यामधून कव्हर होणारे तुमचे 50 मार्क. आलं लक्षामध्ये. कारागृहाचे कव्हर होणारे तुमचे 50 मार्क. आलं लक्षात. चालकचे कव्हर होणारे तुमचे 40 मार्क ते 50 मार्काच्या दरम्यान. ओके, या दरम्यान आहे. मग आता मला सांगा, याच्यामध्ये आपण काय करतोय, तुम्हाला काय देतोय, फक्त 80 रुपयामध्ये काय काय देतोय, एक मराठी आणि जीकेची प्रश्नसंच पूर्णपणे सकाळी काय देतो पेपर, व संध्याकाळी त्याचं पूर्ण विश्लेषण घेतो. त्याचबरोबर चालकची एक टेस्ट सिरीज उद्यापासून लॉन्च होते आमची, 23 जानेवारी उद्यापासून एक चालकची टेस्ट सिरीज लॉन्च होते. ती जरी घ्यायची असेल, ही स्पेशल चालकसाठी असं ना, ही स्पेशल चालक म्हणजे ओव्हरऑल टोटल चालकसाठी असेल, त्यासाठी या नंबरला मेसेज करायचा, त्यासाठी पण हाच नंबर आहे. आणि ही जी आहे आपली टेस्ट सिरीज, ही टेस्ट सिरीज कोणती आहे, फक्त जीके आणि मराठी. ज्याला प्रवेश घ्यायचा त्यांनी मला मेसेज करताना मेसेज करा, सर मला जीके आणि मराठीला ऍडमिशन घ्यायचे, त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. नंबर पण दिसतोय माझा तिथं खाली. आणि याच्यानंतर परत जर काय अपडेट आली महत्वाची तर मी नक्की घेऊन येईन. आणि आज आपण दुपारी 4 वाजता लाईव्ह येतोय. त्या लाईव्ह मध्ये आपण काल झालेल्या घडामोडींबद्दल बोलणार आहे. काल झालेल्या म्हणजे विधिमंडळाच्या घडामोडी. ओके, आणि नवीन पोलीस भरतीचे काय अपडेट आहे, नवीन पोलीस भरती संदर्भात आपण काय करणार आहे या ठिकाणी चर्चा करणार आहे. ओके, हे कधी करणार आपण, उद्याच्या आज 4 वाजता लाईव्ह सेशनला. ओके, लाईव्ह सेशन असेल. ओके, आज रविवारी टेस्ट सिरीजच्या लेक्चरला सुट्टी राहील. बाकी सगळे शेड्यूल आपलं जे आहे पेपर वगैरे ते सुरळीत चालू आहे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने ज्यांना अपेक्षा आहे, आपला पेपर आहे मुंबईचा, कारागृह असू, चालक असू, कोणताही, त्याला तुम्ही यासाठी प्रवेश घेऊ शकता. ओके, चालते. मग आपण यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, नवीन अपडेट घेऊन मी येईन. तोपर्यंत मी थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय भारत.